अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन। अशोक चव्हाणांनी घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन। पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती। अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार। चव्हाणांनी पक्षप्रवेश करतात भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती। काँग्रेस सोडतात अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची 12,300 रुपयांची थकबाकी भरली। सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली एनओसी। खासदार आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सर्व शासकीय विभागांची थकबाकी अदा करून एनओसी घ्यावी लागते। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा चव्हाण यांनी शिंदेंबरोबर भाजपशी घरोबा करण्याची योजना आखली होती। अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून भाजपत जाण्यासाठी धडपड करत होते, त्यांना आता मुहूर्त मिळाला असेल। संजय राऊत यांची अशोक चव्हाणांवर टीका। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी मवियावर कोणताही परिणाम होणार नाही। नांदेडची जागा काँग्रेसकडेच राहील। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। नेता गेला तरी मतदार जात नाही। काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरी पक्ष भक्कम। आमदार रवींद्र धंगेकरांची अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। भाजप महासत्ता नाही तर कमकुवत पक्ष असल्याचीही टीका। अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काही जण काँग्रेस सोडणार। बाबा सिद्दीकींचा दावा तर काँग्रेससाठी हा निर्वाणीचा इशारा। मात्र काँग्रेस धडा घेईल असं वाटत नसल्याचीही केली टीका। काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश। अमर राजूरकरही करणार भाजपात प्रवेश। देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात नुकतीच फोनवरून चर्चा झाली। संजय राऊत यांची माहिती। काल संध्याकाळी चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन आला होता। दोघांनी चर्चा केली। उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना चुकीचा निर्णय घेतल्याचं सांगितल्याचीही राऊत यांची माहिती। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरदार तयारी। भाजप कार्यालयाबाहेर चव्हाणांच्या प्रवेशाची जोरदार तयारी। नाव न घेता अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर टीका। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती। राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हतं। अशोक चव्हाणांनी प्रथमच सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण। किती वर्ष अशीच वाट पाहायची, किती कोंडी होऊ द्यायची, काही चांगले बदलच दिसत नव्हते। साचेबद्धपणा आला होता। या शब्दात अशोक चव्हाणांनी पक्षातल्या कामावर केली टीका। आज अशोक चव्हाण औपचारिकपणे भाजपवासी होणार। खरं तर त्यांचा प्रवेश देशपातळीवरील एखाद्या नेत्यानं करून घेणं अपेक्षित होतं, पण ज्यांना डिमोशनचं बक्षीस मिळालं तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे अंबादास दानवेंची अशोक चव्हाणांवर खोचक टीका। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आज पुन्हा मुंबईत शरद पवारांची घेणार भेट। दुपारी 2 वाजता काँग्रेस नेत्यांशी करणार चर्चा। उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर। शनी शिंगणापूरमध्ये जाऊन शनिदेवाचं दर्शन घेऊन अभिषेक करणार। नेवासा तालुक्यातील सोनई येथे पहिली सभा, त्यानंतर श्रीरामपूरमध्ये सभा। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण। 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्रातील 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा घेणार आढावा. अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. अकोल्यातील एका खासगी हॉटेलमध्ये घेणार भाजप पदाधिकाऱ्यांचा क्लास. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका नेत्यावर देणार 5 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.